नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी कोथिंबीरीच्या वड्या बनवणार आहे। तर इथे ही कोथिंबीर मी निवडून घेतलेली आहे। 2 गड्ड्या ही कोथिंबीर मी बाजारातून आणलेली होती आणि ती आता स्वच्छ पाण्यात अशी धुवून घेतलेली आहे। 2दा पाण्यामध्ये धुतलेली आहे। आता हिला बारीक अशी चिरून घ्यायची आहे। थोड्याशा काड्या जरी घेतल्या तरी पण चालू शकतं। एकदम पानं घेऊ नका, काड्यांचाही इथे उपयोग करा। वड्या बनवण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि धने इथे घेतलेले आहे। हे जरा जाडसर असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, या प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे। आता यामध्ये जे मिरचीचं मी वाटण बनवलं होतं, हे पहा, पाणी न घालताच हे मी मिक्सरमध्ये फिरवलेलं होतं। तर आता हे यामध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीला। त्यानंतर 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। थोडंसं ठेवणार आहे, लागलं तर घालणार आहे। आणि इथे 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ते पण मी इथे अर्धा वाटी वापरणार आहे, लागल्यावर मी घेणार आहे। त्यानंतर तीळ घ्यायचे आहे 2 ते 3 चमचे। चवीनुसार मीठ घालायचे। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर। आता हे सर्व व्यवस्थित हाताने असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि चांगलं असं चुरगळून असं हे घ्यायचं आहे, म्हणजे ते पीठ सर्व कोथिंबीरीला लागलं जातं। यामध्ये मी बिलकुलही पाण्याचा वापर केलेला नाहीये। हे भाकरीसारखं अगदी जोर देऊन हे मळायचं असतं, तेव्हा त्याला कुठे पाणी सुटतं। आता उरलेलं पीठ मी हे टाकणार आहे। तांदळाचं थोडं ठेवणार आहे। हे पहा, एवढं हे पीठ याला लागलेलं आहे पूर्ण। आता याची गुंडाळी करायची आहे, म्हणजेच रोल करायचे आहेत। या प्रकारे, यापेक्षा मोठेही तुम्ही करू शकता। हे पहा, या प्रकारे सर्व रोल हे बनवून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये उकडायला ठेवायचे आहेत। हे पहा, या चाळणीमध्ये मी या वड्या उकडायला ठेवलेल्या आहेत आणि गॅस हा मीडियम करायचा आहे आणि 15 ते 20 मिनिट अजिबात झाकण काढायचं नाही। 20 मिनिटानंतर हे झाकण काढायचं आहे आणि वड्या ह्या छानपैकी अशा उकडून घ्यायच्या आहेत। इथे आता 20 मिनिट हे झालेले आहेत। आता हे झाकण सुरुवातीला काढून घ्यायचं आहे। हे पहा, एकदम छान अशा ह्या शिजलेल्या आहेत। आता गॅस इथे बंद करायचा आहे। आता यावर झाकण ठेवायचं नाहीये, पूर्ण थंड झाल्यावर याला कापून घ्यायच्या आहेत आणि मग तळून घ्यायच्या आहेत। हे पहा, इथे या वड्या एकदम थंड झालेल्या आहेत। आता ह्या सर्व काढून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित अशा जाड किंवा पातळ साईजमध्ये कट करायच्या आहेत। हे पहा, या प्रकारे। तेल इथे थोडंसं घेतलेलं आहे मी आणि आता या मस्त अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत।
तेल तापल्यानंतर गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरच या तळून घ्यायच्या आहेत। फुल गॅसवर जर तळल्या तर त्या आतून तशाच कच्च्या राहू शकतात। आता उलटून घ्यायच्या आहेत। हे पहा, या कोथिंबीरीच्या वड्या या प्रकारे तळून घ्यायच्या आहेत सर्व। हे पहा, इथे या कोथिंबीरीच्या वड्या तळून झालेल्या आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदम छान अशा होतात, पाहू शकता, एकदम मस्त अशा होतात। नक्की करा।